नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष भागामध्ये आज आपण रोहित पवार यांच्याविषयी बोलणार आहे. लोकसभा निवडणूक जवळ येते तसतशा राजकीय घडामोडींना वेग येतोय. केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे. जोपर्यंत निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत सर्व ताकदपणाला लावून भारतीय जनता पार्टीकडून विरोधी पक्षांना नामोहरण करण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत. आणि उघड आहे, विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत होण्याआधीच ती त्या आघाडीमध्ये बिघाडी कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग बनून या विरोधी इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्याचं काम सुरू आहे. त्याचाच एक भाग आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा जे आहेत शरद पवार आणि त्यांचा जो गट आता राहिला आहे त्याचा जो युवा चेहरा आहे ते महाराष्ट्रात भाजपला आव्हान देऊ पाहत आहेत, ते म्हणजे आमदार रोहित पवार. आणि म्हणून त्यांच्या कंपन्यांवर ईडीच्या धाडी पडल्यात. तपास सुरू झाला. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडल्याचं देखील सांगितलं जात आहे. आक्षेपार्ह काही असेलही यामध्ये, त्या बाबतीत पुढं दूध का दूध पाणी का पाणी ते होईलच. परंतु खरंच या ईडी सीबीआयच्या कारवाया कायद्यानुसार होत आहेत का? खरंच भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी हे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू आहेत का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे या धाडी ज्यांच्यावर पडतायत ते केवळ विरोधी पक्षातीलच नेते आहेत. यामध्ये एकही भाजपचा नेता किंवा त्यांच्याबरोबर जे काही सहकारी पक्ष आहेत त्या सहकारी पक्षाचा नेता आपल्याला दिसत नाही. एवढंच कशाला, त्यांच्याबरोबर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू झाल्यात, त्यांनी त्यानंतर भाजपसोबत घरोबा केला आणि लागलीच त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्याचं आपल्याला दिसलेलं आहे. महाराष्ट्रातच दिसलं आहे, बाहेरच्या राज्यात तर सुरूच आहे, पण महाराष्ट्रात पण आहे. म्हणून या ईडी सीबीआयच्या कारवायांवर संशय निर्माण होताना दिसतो. आता रोहित पवार यांना का टार्गेट केलं जात आहे याचंही उत्तर या कारवायांमध्येच आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपसोबत गेले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक वेळा या संदर्भात खुलासे झालेत की भाजपबरोबर येऊन सरकार स्थापन करण्यासंदर्भामध्ये खुद्द शरद पवार यांच्याशीच चर्चा झाली होती आणि त्या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार, परंतु ते घडलं नाही. आणि म्हणून अजित पवार देखील हीच गोष्ट सांगतात. परंतु अद्यापपर्यंत शरद पवारांनी काही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही आणि ते निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्यानं भाजपने राष्ट्रवादीतील या सर्वच प्रमुख नेत्यांवरील कारवाईचा जो वेग होता त्याला अधिक गती दिली आणि तेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. आणि त्यानंतर मग अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 40हून अधिक आमदार भाजपबरोबर गेल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. सर्व प्रमुख नेते साथ सोडून गेल्यानंतर शरद पवारांची ढाल बनून म्हणजे शरद पवारांच्या रोहित पवार हे किल्ला लढवताना आपल्याला दिसले. रोहित पवार हे तरुण आहेत आणि राष्ट्रवादीतील बरीचशी वरिष्ठ नेते मंडळी अजित पवारांसोबत गेल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये एक मोठी स्पेस निर्माण झाली आहे आणि ती स्पेस भरून काढण्याचं काम रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत. जे रोहित पवार बॅकफूटला होते हे सगळे नेते असताना ते रोहित पवार आता फ्रंटफूटला येऊन खेळताना दिसत आहेत. हे सगळं होत असताना शरद पवारांचे नातू हे रोहित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली. तरुणांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे असे सगळ्यांचे प्रश्न घेऊन ते महाराष्ट्रामध्ये फिरले. शरद पवारांसोबत राहिलेल्या जुन्या आणि नवीन लोकांचं संघटन ते करू लागले. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरू लागले. त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत होता. शरद पवार या वयातही फिरत असल्यानं आणि त्यांच्यासोबत रोहित पवार नेटवर्क पुन्हा नव्यानं मजबूत करण्यासाठी काम करू लागल्यानं भाजपसाठी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार हे डोईजड होऊ नयेत म्हणून त्यांनी आताच तलवार मॅन करावी आणि आपल्यासोबत यावं अजित पवारांसारखं. असं राजकारण या कारवाई मागं असणार असं राजकीय जाणकारांचं मत आहे. रोहित पवार हे राजकारणामध्ये येण्याआधी खरं तर उद्योग सांभाळत होते.
त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग सांभाळलेत, उभा केलेले आहेत आणि त्यांच्या याच कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून मागे प्रदूषण होत असल्याच्या कारणास्तव नोटिसा पाठवल्याचं आपल्या लक्षात असेल आणि त्या नोटिसा आल्यानंतर ते प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट झालं, उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि त्या प्रकरणी रोहित पवार यांना उच्च न्यायालयानं एक दिलासा दिला. परंतु रोहित पवारांवरील कारवाया एवढ्यावर थांबणार नव्हत्याच आणि त्यांच्या कंपन्यांच्या कारभाराची चौकशी त्यामुळं केव्हा सुरू झाली होती. आता पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये बारामती ॲग्रो या त्यांच्या कंपनीच्या संबंधीमध्ये 6 ठिकाणांवर त्या छापेमारी केलेली आहे. साखर कारखाने, डेअरी आहे, अशा अनेक क्षेत्रातले विविध कंपन्या त्यांच्या आहेत आणि त्याच्यावरती या कारवाया सुरू आहेत. या कारवायासंबंधी भाजपचे महाराष्ट्रातले नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया जी दिली आहे ना, ती फार बोलकी आहे. ते म्हणतात की या कारवाईमागं कुठलंही राजकारण नाही आणि जर रोहित पवार यांच्या कंपन्यांमध्ये काहीच चुकीचं नसेल तर त्यांनी चिंता करू नये. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवारांनी देखील नुकतंच म्हणजे मागे संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तयारी ठेवा असं म्हटलेलं आहे. पण आता हा संघर्ष नेमका कुठपर्यंत जाणार आहे हा प्रश्न या निमित्तानं पडतो. त्याचं कारण म्हणजे, आणि हा प्रश्न का पडतो त्याचं सुद्धा कारण म्हणजे रोहित पवार यांचे काका म्हणजे अजित पवार यांच्यावर देखील कारवाया सुरू झाल्या होत्या आणि त्यांनी संघर्ष करण्याचं टाळून भाजपबरोबर जाण्याचं पसंत केलं होतं. आणि एकटे अजित पवारच नाही तर शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या नेत्यांमध्ये ज्यांची नावं प्राधान्यानं घेतली जातात त्या दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांच्यासारख्या ह्या सगळ्या विश्वासू नेत्यांनी त्यांच्यावरील संभाव्य कारवाया टाळल्या जाव्यात, त्या होऊ नयेत म्हणून भाजपबरोबर जाण्याचा एकमतानं निर्णय घेतला. या सर्व नेत्यांना ईडीच्या नोटिसा देखील आल्या होत्या, त्यांच्यावर कारवाया सुरू झाल्या होत्या आणि त्यामुळं संघर्ष करण्याऐवजी त्यांनी आपल्या तलवारी मॅन केल्या आणि भाजपबरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता खरंच आमदार रोहित पवार शेवटपर्यंत ते म्हटल्याप्रमाणे संघर्ष करणार की या कारवाया टाळण्यासाठी या नेत्यांप्रमाणेच संघर्षाची तलवार म्यान करून भाजपच्या हात मिळवणी करणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. कारण राजकारण म्हटलं की शह आलाच तो भाजपकडून दिला जाणार. केंद्रीय सत्ता त्यांच्या हातामध्ये, त्याच्यामुळं त्या सगळ्या ज्या संस्था आहेत केंद्रीय तपास यंत्रणा त्याचाही वापर होणार. म्हणजे पूर्वी काँग्रेस देखील अशा पद्धतीनं ते वापर करायचं, त्यामुळे फक्त भाजपलाच दोष द्या आणि काँग्रेसला सहानुभूती द्या असं आमचं म्हणणं नाही आहे. पण ह्या केंद्रीय तपास यंत्रणांचा खरंच कायदेशीर वापर होतोय का आणि कारवाया कोणतेही राजकारण याच्यामध्ये नसताना केल्या जात आहेत का हा खरा प्रश्न जनतेच्या दृष्टिकोनातून आहे. आणि म्हणून तुम्हाला या कारवायांबद्दल नेमकं काय वाटतं ते तुम्ही व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.